महाराष्ट्रातील आमदारांना दिल्या जाणाऱ्या हिरव्या रंगाच्या स्टिकर्सचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे। या गैरवापरावर लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल केल्या होत्या। त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही। स्टिकर्सच्या गैरवापरामुळे कायद्याचे उल्लंघन होत असून आर्थिक नुकसानही होत आहे। त्यामुळे 15 दिवसात या प्रकरणी कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची नोटीस सुशांत मोरे यांनी मुख्य सचिव, विधानसभा सचिव, विधान परिषद सचिव, परिवहन विभाग सचिव, पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा यांना ॲडव्होकेट तृणाल टोपणे, ॲडव्होकेट निकिता यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे। पाहूया सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी याबाबत घेतलेली माहिती। नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदारांचे नातेवाईक, कार्यकर्ते, आमदार, महाराष्ट्र विधानमंडळ या नावाचं हिरव्या स्टिकर वापरलं जातं। हे स्टिकर अनेकांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यावरती दिसून येते। याबाबत सातारा पोलीस अधीक्षक, सातारा जिल्हाधिकारी, सातारा RTO यांच्याकडे विविध वेळा तक्रारी केलेल्या आहेत। माहिती अधिकारात विधानमंडळ सचिवालयाकडून माहिती घेतल्यानंतर, याबाबत निवेदन दिल्यानंतर 2 वेळा उपोषणसुद्धा केलेलं आहे। तरीसुद्धा कारवाई करण्याचं आश्वासन सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत कोणत्याही गाडीवरती कारवाई या ठिकाणी झालेली नाही। 2 ते 3 वेळा वाहतूक शाखेला फोन करून मुंबई पुण्याच्या ज्या आलेल्या गाड्या होत्या त्या गाड्यावरती सर्रास वापरले जाणारे आमदार हिरवे स्टिकर त्या नाक्यावर उभ्या राहिल्या होत्या, त्याबाबत कारवाई करण्याचे सांगितल्यानंतर वरिष्ठांचे फोन आल्यामुळं कारवाई करण्याचं धाडस माननीय वाहतूक शाखेनं या पोलीस अधीक्षकांनी केलेलं नाही। याबाबतीत निवेदन देऊन आंदोलन करून कोणताही विचार या जिल्हा प्रशासनानं न घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील या आमदार हिरवे स्टिकरवरती कारवाई व्हावी यासाठी माननीय विधानमंडळ सचिवालय, त्याचबरोबर ती माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा, माननीय विधान परिषद सचिव, माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्य सचिव विधानसभा सचिव आणि परिवहन विभाग मुख्य सचिव यांच्याकडे नोटीस अदा केलेली आहे। ही नोटीस आमचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट तृणाल टोपणे आणि ॲडव्होकेट निकिता आनंदाची यांच्यामार्फत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। या नोटीसीमध्ये 15 दिवसाची मुदत दिलेली आहे। या मुदतीत जर या स्टिकरवरती कारवाई नाही झाली तर याबाबत मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। याबाबतीत 15 दिवसात संबंधित प्रशासनानं यावेळी कारवाई करून उचित उत्तर या ठिकाणी आम्हाला द्यावं। याबाबत जर कारवाई झाली नाही तर याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। या प्रकरणी ॲडव्होकेट तृणाल टोपणे, ॲडव्होकेट निकिता आनंदाचे, राजश्री पाटील, त्याचबरोबर ती साक्षी डाले व पूजा रानवडे, त्याचबरोबर ती सातारा येथील माझे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले, धीरज खरात आणि श्वेता पवार हे कामकाज पाहत आहेत। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।